लेते हो आप? इस वक्त गेंदबाजी के लिए करण अंबाला उर्फ करण मिस्त्री, मैन फ्रॉम दिल्ली धमाका, केला गली, इस वक्त गेंदबाजी के लिए रहेंगे। मजा आएगा मुकाबले में। करण मिस्त्री इस वक्त आए हैं। इस वक्त आसान नहीं है जिंदगी जीना इनके लिए भी। रोज भाईंदर से लेकर चर्चगेट तक इनका प्रवास रहता है। कोलाबा में इनका ब्रांच है HDFC का, वहां तक रोज जाते हैं। ये बेहतर रहेगा यहाँ पर। करण अंबाला गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, और योगेश यादव युवा खिलाड़ी हैं, अच्छा इंपैक्ट डाला है पिछले कुछ सीजन से, और पहली गेंद यहाँ पर लेके चल पड़े। ओहो, पहली गेंद पैटर्न बैट के बीच में थी और हालांकि पैड पर लगी है। विकेट की तलाश है यहाँ पर। कमाल का थ्रो यहाँ पर अशोक पाल। उम्र थका नहीं सकती इन्हें, क्योंकि इनके पास जीतने का जज्बा है। 42 साल के हैं, लेकिन ऐसा लग रहा है कि इनका 42 में का 2 आगे आ गया। 24 साल के नजर आते हैं। और डेफिनेटली आज नीट एंड क्लीन शेविंग के साथ मैदान के बीच में उतरे हैं। सफेदी आज नजर नहीं आएगी इनके चेहरे पर, केवल तेजी नजर आएगी। फिर से एक बार करण अंबाला, और फिर से एक बार कदमों का इस्तेमाल किया है, खुद को यॉर्कलैंड की गेंद बना बैठे हैं इस वक्त, और लेग बाइस के रूप में यहाँ पर सिंगल मिलेगा। अच्छी गेंदबाजी यहाँ पर नजर आई है अभी तक करण मिस्त्री द्वारा, और अच्छे गेंदबाजी मौज 11 टीम में उत्कर्ष मात्रे के ऊपर नजर रहेंगे। एक बेहतर खिलाड़ी हैं, और आदर्श इंदिरा नगर का वंडर बॉय सिद्धू भाई मैदान के बीच में। और साथ ही साथ अगर बात की जाए तो राकेश पुजारी श्री कृष्णा प्योर वेज होटल के सर्वे सर्वा, जो इस टूर्नामेंट में हमें सपोर्ट दिया है, वो भी इस वक्त नजर आ रहे हैं। शॉट मिड ऑन पर इस वक्त तैनात किए गए हैं, और 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर नजर आ रहे हैं। इस वक्त डीप लॉन्ग ऑफ है एक, जहां पर सचिन यादव, और साथ ही साथ मिड विकेट में उत्कर्ष मात्रे इस वक्त नजर आ रहे हैं। और नजर है इस वक्त मोनिश बोरिचा के ऊपर, बड़ा नाम है, काफी कम उम्र में जीतू पाइकर जैसे बड़ी टीम के साथ खेलने का मौका मिला, और अभी तक वो पारी इनके माध्यम से देखने नहीं मिली है। अगर रबर बॉल की बात की मैचेस अगर देखा जाए तो ओह, अच्छा शो कहिए, खिलाड़ी सचिन यादव आएंगे वहां पर। अच्छी फील्डिंग पोजीशन, हालांकि गेंद कैच लेने के लिए जरूर गए थे, लेकिन गेंद थोड़ी सी शॉर्ट रही थी बॉडी से, और बॉडी के माध्यम से यहाँ पर गेंद को रोका जरूर है। और कहीं ना कहीं एक कॉन्फिडेंस स्ट्रोक, आत्मविश्वास को बढ़ाने वाला ये स्ट्रोक आया है बल्लेबाज मोनिश बोरिचा के बल्ले से, और 1 रन यहाँ पर मिलता हुआ रन संख्या जा पहुंचा है टोटल 2 रनों पर। 3 गेंदों खेल समाप्त हुआ है इस वक्त करण मिस्त्री गेंदबाजी के लिए और योगेश यादव बल्लेबाजी के लिए। बहुत सारी अनगिनत पारियां हैं योगेश यादव के नाम, जो जीत का भी हमेशा योगदान देते हैं। ओहो, यहाँ पर देखना पड़ेगा, स्लॉक करने की कोशिश थी, बॉडी को रोल किया था और थोड़े से झुके हुए थे, लेकिन बल्ले पर संपर्क नहीं हुआ गेंद का, और इसी के साथ डॉट गेंद। हाल ही में बादशाह चषक नाइट प्रतियोगिता में जीतू पैकर्स के लिए खेलते हुए लगातार 2 मैचेस, और दोनों ही मैचेस में नाइट में मैन ऑफ द मैच का खिताब लिया था योगेश यादव। आज बतौर आइकॉन के रूप में खेल रहे हैं। दबाव जरूर है, लेकिन उस दबाव से उभरना पड़ेगा, निखरना पड़ेगा। कहते हैं दोस्तों कि मुसीबत सब पर आती है, कुछ लोग हैं जो बिखर जाते हैं और कुछ लोग जो है वो निखर जाते हैं। ओहो, फुल टॉस गेंद, यहाँ पर कैच ड्रॉप हुआ है, आसान सा कैच था यहाँ पर, और फील्डर वहां पर थे इस वक्त मैदान के बीच में। थोड़ी सी मिसफील्ड, यहाँ पर कैच ड्रॉप हुआ है। सिद्धू भाई वहां पर थे फील्डिंग के लिए, और कहीं ना कहीं कैच लेना चाहिए था, लेकिन कैच ड्रॉप हुआ है। उसी के साथ रन मिलता हुआ, स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ 1 मिलेगा यहाँ से, और फटाक से यहाँ पर फील्ड पोजीशन को रिप्लेस किया है, और अमित नाइक को इस वक्त शॉट पॉइंट पर भेजा गया है। और 2 खिलाड़ी फिर से एक बार 30 सर्कल के बाहर। पावर प्ले नंबर 1 चलता हुआ करण मिस्त्री के रूप में, और अभी तक एक सेंसिबल गेंदबाजी की गई है। 1 ओवर में केवल 3 रन। फुल टॉस गेंद थी, यहाँ पर कलाइयों का इस्तेमाल करके इस वक्त गेंद को फेंक दिया है। नो चांस ऑफ द फील्डर, गेंद गई इस वक्त डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। आता हुआ कड़क बेधड़क 4। धन्यवाद दीजिए। हालांकि एक समय था जहां पर क्रिकेट बहुत ज़्यादा बड़ी मात्रा में खेला जाता था, मतलब मैदानी खेल बहुत खेला जाता था। फिर इसमें भौरा हो, कंचे हो, या फिर कोइबा हो, यस बॉल देना है अंपायर,
इस वक्त कहीं ना कहीं मैदान में पानी का जो छिड़काव बहुत देखने मिला, उसकी वजह है कि आज मिट्टी उड़ी नहीं है अभी तक, धूल उड़ा नहीं है अभी तक। ये श्रेय जाएगा हमारे सोनू पवार जी को। चलिए यहाँ पर चौका जरूर आया है, बॉल थोड़ी सी यहाँ पर गीली जरूर हुई है, लेकिन बदलाव किया गया है इस वक्त। गेंदबाज नए आएंगे और गेंदबाज दमदार आएंगे इस वक्त। अशोक पाल बड़ा नाम कमाया इस क्षेत्र में, भले वो क्रिकेट हो या फिर इधर कोई भी गेम हो, ऐसे खिलाड़ी हैं जो हमेशा डोमिनेट करते हैं, मैच छोड़ते नहीं हैं, लड़ना इनकी पहचान है। कोई भी गेम हो आखिरी मोमेंट तक लड़ते हैं और हम हमेशा कहते हैं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होता है, पंखों से कुछ नहीं हौसलों से उड़ान होता है, और वो हौसला रखने वाले खिलाड़ी हैं 42 साल के अशोक पाल। इस वक्त मैदान में गेंदबाजी के लिए बहुत अच्छा तजुर्बा है गेंदबाजी का, और डेफिनेटली मैन फ्रॉम उत्तर प्रदेश जौनपुर जिला। और गेंदबाजी के लिए इस वक्त अशोक पाल सजे होते हुए ओवर नंबर 2 लेकर, और उन्हीं के सामने योगेश यादव जो कि आजमगढ़ से बिलोंग करते हैं। इस वक्त यहाँ पर स्लोवर गेंद थी और लाइन दर लाइन देखिए, ये एक्सपीरियंस है, और हम हमेशा कहते हैं कि एक्सपीरियंस मेक मैन परफेक्ट, और यहाँ पर परफेक्ट टप्पे के साथ गेंद डाली है। स्लोवर गेंद थी, यहाँ पर गति नहीं दी थी, फ्लाइट दिया था और यहाँ पर ज़्यादा गेंद के ऊपर और बीट किया योगेश यादव को, और बिंदी गेंद के साथ यहाँ पर गेंद को आगे बढ़ाते हुए अशोक पाल। मौका बनाना पड़ेगा, रन्स बनाने पड़ेंगे यहाँ पर इस प्रकार से आखिरी गेंद पर मोनिश बोरीचा के बल्ले से चौका आया, एक आत्मविश्वास बड़ा जरूर है, लेकिन यहाँ पर इस पारी को आगे लेके जाना पड़ेगा। फिर से अशोक पाल तैयार, ओहो कदमों का संभाल किया है। हालांकि अगर बात की जाए स्टांस की योगेश यादव की, तो अपने स्टांस को हमेशा बदलते हैं, ज़्यादा से ज़्यादा आगे की तरफ भागते हैं, गेंद के मेरिट तक जाते हैं, लेकिन यहाँ पर गलती कर बैठते हुए लगातार 2 गेंदे और 2 डॉट। काफ़ी अच्छे खिलाड़ी हैं अशोक पाल, और हमेशा एक दमदार दिलदार और दिलखुश व्यक्ति हैं। ओ फुल टॉस गेंद बनाया, यहाँ पर स्लॉक कर दिया गेंद को, खिलाड़ी वहाँ पर अवेलेबल है इस वक्त। मिड विकेट के क्षेत्र में 1 रन जरूर मिलेगा, और 1 रन से ज़्यादा कुछ नहीं। सिद्धू भाई थे वहाँ पर, आदर्श इंदिरा नगर जैन नगर परिसर के वंडर बॉय की उपाधि से इन्हें पहचाना जाता है, सम्मानित किया गया है, क्योंकि अंडर क्रिकेट का अभी हाल ही में हमने देखा भाईंदर अंडरम बिग बैश लीग, जहां पर सेमीफाइनल का मुकाबला 1 बॉल 6 चाहिए था और वंडर बॉय ने वो शानदार छक्का जड़ा था। और हमारे दिपेश राव बहुत मेहनत किया है इन्होंने भी, और जिन्हें अन्ना इस नाम से प्रसिद्ध है इस परिसर में, भले वो फिर पूरी तरह से ऑक्शन की पॉइंट टेबल को टैली करना हो, पूरा एनालिसिस करना हो, ये सभी हमारे अन्ना ने किया है, और मैदान के बीच में भी बहुत अच्छा सपोर्ट दिया है। फिर से एक बार यहाँ पर इस वक्त स्ट्राइक एंड पर रहेंगे मोनिश बोरीचा। और पिच गेंद थी, बल्ले का फेस बहुत जल्दी क्लोज कर दिया है, हल्की सी अपील मांगी थी, लेकिन देखना होगा अब रन मिलेगा जरूर। यहाँ पर गलती की है या फिर लक्ष्य अंपायर का डिसीजन, यहाँ पर 22 के रूप में ये सिंगल मिलेगा। बहुत क्विक फेंका है गेंद यहाँ पर उत्कर्ष मात्रे ने, समय नहीं लिया, सीधे गेंद जब रनअप में थे अशोक पाल वहां पर गेंद फेंका है, गलती की गई है और हल्की सी अपील थी, लेकिन ये सब चीज़ों को आपको देखना पड़ेगा, क्योंकि गेंदबाज भी पोजीशन में थे और गेंदबाज भी अपने मोमेंटम में थे, क्योंकि गेंदबाज भी बैकवर्ड साइड मुड़े नहीं थे, पीछे की तरफ मुड़े नहीं थे, तो यहाँ पर कहीं ना कहीं चांस बनाया था, क्योंकि बल्लेबाज भी अपने क्रीज से बहुत बाहर थे। तो रन मिलेगा यहाँ पर जरूर, स्ट्राइक रेट होगी, सिंगल रन मिलेगा और रन संख्या 9 जहाँ पहुंचा अब तक। फुल टॉस गेंद बल्ले पर आई नहीं है, नाराज है अपने आप से, कैसे इस प्रकार से गेंद को मिस नहीं करते हमेशा, लेकिन यहाँ पर मिस कर दिया है। नाम है योगेश यादव, काम नहीं हुआ है बड़ा। हालांकि आज रॉयल एंट्री मिली है योगेश यादव को इस मुकाबले में, मोनू चौरसिया थे आइकॉन के रूप में, लेकिन हालांकि कुछ दुखद घटना के कारण मोनू चौरसिया आज अवेलेबल नहीं है, लेकिन उनको रिप्लेस किया यहाँ पर योगेश यादव ने, और टीम अनस्केड यही चाहेगी कि यहाँ से पारी को संभाला जाए, क्योंकि देर अभी गया नहीं है, समय अभी तक गया नहीं है। पावर प्ले नंबर 2 शुरू है मैदान के बीच में, और 3 खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ
डीप लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट पर कैप्टन कूल, कैप्टन एवरग्रीन करण अंबाला। कदमों का इस्तेमाल किया है अराउंड द कार्पेट खेलते हुए इस वक्त वहां पर राकेश पुजारी हैं, एक सिंगल मिला है और अच्छा थ्रो यहाँ पर थोड़ा सा बैकअप जरूर अच्छा आया है और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। 2 ओवर के बाद अनस्केड, विकेट कोई गंवाया नहीं है लेकिन रनों की गति बहुत स्लो है। रन संख्या 11 जाएंगे अब डीजे की ओर। दो ओवर के बाद 11 रन बने। कहीं ना कहीं अब यहाँ पर रनों के मीटर को बढ़ाना पड़ेगा और जिस प्रकार से हाल ही में हमने देखा है कि पूरे महाराष्ट्र भर में ऑटो हो या फिर रिक्शा हो, उनका रेट अब बढ़ चुका है। पहले जब मैं बचपन में जब ट्रैवल करता था तो 12 रुपये आई थिंक मीटर स्टार्ट हुआ करता था, लेकिन अब वो मीटर जहाँ पहुँचा 26 रुपये पे दोस्तों। और भाईंदर नवघर में अगर आप आते हो तो जहाँ पर अनवर भाई का वड़ा पाव बहुत फेमस है, वो वड़ा पाव हमने 3 रुपये में खाया था और इस वड़ा पाव की वैल्यू भी 20 रुपये है। तो कहीं ना कहीं इंप्रूवमेंट हुए हैं और क्रिकेट का भी गेम बदला है। पहले टूर्नामेंट 1,50,000 मतलब बहुत बड़ी प्रतियोगिता, आरके मेमोरियल ट्रॉफी जिसमें ज़्यादा प्राइस नहीं हुआ करता था लेकिन एक मज़ा आता था और वो पूरे महाराष्ट्र भर की सबसे बड़ी प्रतियोगिता। लेकिन अब देखिए दोस्तों 1 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 11 बाइक और ये सब अब थोड़ा इजी हो चुका है। और हाल ही में ISPL आने के बाद एक बड़ा प्लेटफॉर्म मिला है खिलाड़ियों को। और यहाँ पर अच्छा शौक है, खिलाड़ी वहाँ पर जरूर थे लेकिन बैकअप के रूप में क्या कमाल की फील्डिंग है। तालियां बनता है दोस्तों, अगर फील्डिंग पसंद आई हो तो राकेश पुजारी के लिए तालियां बनता है। जैसे मानो यहाँ पर हिरन खरगोश पकड़ता है ना, उसी प्रकार से यहाँ पर चीते की तरह गेंद को पकड़ा है। कमाल की फील्डिंग, गुड फील्डिंग बाय राकेश पुजारी, सिंगल मिला है और सिंगल के साथ रन संख्या जा पहुंचा स्कोर कार्ड पर टोटल 12 रन 12 यहाँ पर रन संख्या है। विकेट यहाँ पर हालांकि पूरे के पूरे 10 विकेट है टीम अनस्केड के हाथों में, लेकिन उसका कहीं ना कहीं यूटिलाइज करना पड़ेगा, कैपिटलाइज करना पड़ेगा यहाँ पर बड़े स्ट्रोक बल्लेबाजों को। ओहो यहाँ पर डंडी 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 गोल, बल्लेबाज आउट, क्लीन बोल्ड कर दिया है योगेश यादव को। इस वक्त योगेश यादव बहुत सस्ते में आउट हुए हैं, आइकॉन के रूप में थे लेकिन आइकॉन का चलना बहुत इंपॉर्टेंट है, यहाँ पर चले नहीं है इस मुकाबले में। नए बल्लेबाज अमित गुप्ता इस वक्त आए हैं और खरद मिस्त्री एक बड़ा नाम है इस परिसर का। शुरुआत में अगर बात की जाए तो 8-9 साल के जब थे तब अंडरआर्म क्रिकेट में इन्होंने अपनी अलग पहचान बनाई और उसके बाद इस परिसर के लिए और टीम साई पूजा के लिए एक अच्छा अंडरआर्म क्रिकेट खेला और उसके बाद धीरे धीरे इन्होंने ओएम क्रिकेट की ओर भी ध्यान दिया और शुरुआती में जीटी बाइकर्स टीम्स के साथ खेले जब टच में थे, लेकिन अब टच में नहीं है। ज़्यादा से ज़्यादा अपने कंधों पर जवाबदारी जो है, घर की रिस्पॉन्सिबिलिटी है, उसको निभाते निभाते जो अपना पैशन है, अपना जो जुनून है क्रिकेट का, वो भी दिखाया यहाँ पर और अभी तक कमाल का स्पेल रहा है उनका, कोई मौका नहीं दिया करण मिस्त्री ने। और पहली गेंद यहाँ पर रिवर्स खेलने की कोशिश थी, बल्ला दिखाया जरूर है, डायरेक्ट हिट जरूर लगा यहाँ पर और हमारे ठाकुर थे वहाँ पर फील्डिंग पोजीशन में, जिनका ड्रीम है टीम इंडिया के लिए खेलने का और सबसे बड़ा ड्रीम इनका ये है कि इन्होंने कल मुझसे इनकी मुलाकात हुई, इन्होंने कहा कि मेरा सबसे बड़ा ड्रीम यही है कि मुझे एक बार स्मृति मंदाना को गेंदबाजी करना है। बहुत अच्छा लेदर प्लेयर है, दोनों गेंदबाजी करते हैं, चाइना मैन डालते हैं, रॉन्ग वन डालते हैं, लेकिन आज देखना होगा एक अच्छे डिवीजन के लिए क्रिकेट खेलते हैं। लेदर क्रिकेट अनुभव भरपूर है लेकिन देखना होगा। सुमित ठाकुर, मनीष बोरीचा एक चौका लगाया इस मुकाबले में, लेकिन चौके से काम नहीं चलेगा, बड़ा चौका अभी भी लगाना पड़ेगा। ओहो यहाँ पर देखिए ये कड़क बेधड़क और गेंद को सीधे डिस्पैच कर दिया इस वक्त डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के पार, सिक्सर।
हालांकि मौज 11 के गेट ऑफ इंडिया अभी तक आए नहीं है, गणपत चौहान और ऋषि भाई पॉइंट में खड़े हैं इस वक्त नजर आ रहे हैं। और फुल यहाँ पर गेंद हवा में है और सपना पूरा होगा क्या इनका, ये बड़ा क्वेश्चन है, लेकिन यहाँ पर कैच का सपना पूरा कर लिया है। हालांकि कहीं ना कहीं मिस टाइमिंग स्ट्रोक था, इस वक्त शॉट फाइन लेके खिलाड़ी तैनात है और अच्छा कैच यहाँ पर कन्वर्ट किया है। स्वप्निल गमरे हमारे टिकटॉकर्स और रील्स बनाने वाले, हमेशा अगर आपको चप्पे चप्पे की खबर बाय रोड रास्ता कहाँ से कहाँ निकलता है ना, अगर आपको देखना है जानना है तो आप डेफिनेटली स्वप्निल गमरे के पेज को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और एंजॉय कीजिए, क्योंकि आपको कोकण के हर क्षेत्र का क्या कहाँ पर मशहूर है, क्या चीज़ें कहाँ पर सस्ते में मिलती है, इस सभी का अपडेट हमारे स्वप्निल गमरे अपने यूट्यूब चैनल के माध्यम से देते रहते हैं। और अब बल्लेबाजी के लिए आए हैं, एक ऑलराउंडर खिलाड़ी हैं इस वक्त बल्लेबाजी के लिए। रन संख्या 19 है, ओवर नंबर 3 का खेल यहाँ पर जारी है मैदान के बीच में। करण तैयार, फुल टॉस गेंद और आते ही आते गेंद को विस्फोट फेंका है, सड़क पे कड़क बेधड़क 6 सिक्सर। कमाल का स्ट्रोक। हालांकि ये जो सिक्सर है ये भी इनके यूट्यूब के माध्यम से, इनके रील्स के माध्यम से वायरल होगा, क्योंकि फुल टॉस गेंद मिली और फुल टोल लेकर गई है टीम के लिए और छक्के के साथ रन संख्या टीम अनस्केयर्ड जा पहुंची है 25 रनों पर। 2 विकेट के नुकसान पर 2 प्रमुख बल्लेबाज योगेश यादव इंपैक्ट नहीं डाल पाए और मोनिश बोरीचा 1 चौका और 1 सिक्सर लगाया, अपनी टीम के लिए योगदान दिया और रन संख्या 25। आने वाला 2 ओवर अगर 25 रन बनता है या फिर अधिक रन बनते हैं तो मुकाबले में मजा आएगा। फिर से एक बार हमारे दर्शकों का बहुत बहुत स्वागत है इस प्रतियोगिता में। और एग्जैक्ट हमारे सामने जैन नगर का वंडर बॉय सिद्धू भाई फील्ड पोजीशन पे, और अभी तक इस प्रकार से चर्चा कर रहे हैं हम कि मौज 11 के स्क्वाड में 13 खिलाड़ी हैं और उसमें से एक खिलाड़ी गेट ऑफ इंडिया गणपत चौहान अभी तक आए नहीं है। मुकाबले की शुरुआत होते हुए उत्कर्ष मात्रे, बड़ा नाम है इस खिलाड़ी का, क्षेत्र भिवंडी हो या फिर थाना हो या फिर भाईंदर हो, अच्छा इंपैक्ट डालते हैं मुकाबले में हमेशा। ओ यहाँ पर देखिए अमित गुप्ता का ये प्रहार था, गेंद हवा में और करण आएंगे, गलती नहीं होगी और यहाँ पर बहुत ही अच्छा अपने हाथ को बंद कर दिया है, जैसे मानो यहाँ पर इस प्रकार से डब्बे का ढक्कन बंद होता है उसी प्रकार से गेंद आने के बाद ढक्कन सीधा बंद कर दिया है और सीधा एक अच्छा कैच और बल्लेबाज आउट। तुमची मुलगी लय सुंदर ओ मामी, मुलगी लय सुंदर, तुमची मुलगी लय सुंदर ओ मामी, मुलगी लय सुंदर। क्या बात है डीजे, जबरदस्त गाना बजाया यहाँ पर, तुमची मुलगी लय सुंदर मामी, क्या बात है। आज के लोग जमाने में लोग भरोसा नहीं करते हैं, वो दौर अलग था, आज का दौर अलग है। पहले के दौर में हमारे फिल्म स्टार कहा करते थे, चर्चा करेंगे इस गेम के बाद। और पटकी भी गेंद थी, उड़ाया है गेंद को और इस वक्त लॉन्ग लेग की तरफ सिद्धू भाई आते हुए कोशिश बहुत ही कमाल की थी, गेंद तक पहुंचे जरूर थे लेकिन गेंद हाथों से निकल गई है और 2 को यहाँ पर 3 ने पूरा किया है और इसी के साथ 3 रन यहाँ पर पूरे होते हुए। 90s में अगर प्रपोज की अगर बात की जाए तो प्रपोज इस तरह से किया जाता था कि सबसे पहले हमारे पुराने फिल्म स्टार के डायलॉग हैं कि शिव जी की अगर कृपा हुई ना तो हमारा भी फूल जैसा नन्ना होगा और उसका नाम होगा गौरी शंकर। तो फिर लड़की कहा करती थी उसके बाद फिर क्या, तो हमारे फिल्म स्टार कहा करते थे कि कम्मो जी आप उस लल्ले की माँ बनोगे क्या। और यहाँ पर देखिए एक और तड़ाका, एक और
शॉट, गेंद को यहाँ पर फेंक दिया है बाउंड्री लाइन के पार, 6 रन। लीजिए धन्यवाद। और आज के जनरेशन में अगर आप किसी को प्रपोज करोगे तो पहले बोल देते आई हैव अ बॉयफ्रेंड। मतलब गेम बदला है, क्रिकेट बदला है पूरी तरह से। जो इन्वायरमेंट है वो मोबाइल के आने के बाद से कहीं ना कहीं बहुत बदलाव देखने मिला है। और यहाँ पर भी अगर बात की जाए तो एक स्ट्रेट हिटिंग और गेंद को सीधा डिस्पैच किया बाउंड्री लाइन के बाहर, रन्स मिले हैं 6। कमाल की बल्लेबाजी। स्वप्निल गमरे इस वक्त अपने लीडर का अनुभव दिखाते हुए, और जिस प्रकार से हम लीडर में देखते हैं कि शॉर्ट पिच गेंद हो तो उसके ऊपर भी गेंद को सामने ही लगाते हैं, और यहाँ पर स्वप्निल गमरे की भी बल्लेबाजी इस वक्त मैदान के बीच में कमाल करती हुई। रन संख्या 34 स्कोर कार्ड पर। उत्कर्ष मात्रे थोड़े से महंगे साबित हुए हैं। इस प्रकार से करण मिस्त्री का हमने ओवर देखा और साथ ही साथ अशोक पाल का ओवर देखा। बहुत ही किफायती ओवर रहा था टीम मौज 11 के लिए। और पूरे इस श्रृंखला में अगर बात की जाए तो मौज 11 की सबसे कड़क साइड मानी जा रही है। और इस बार काफी फ्रॉम द बॉडी खेला है, बहुत दूर से ऋषु भाई थे वहां पर, और गेंद के पीछे खाली केवल देखते रह गए हैं, और खिलाड़ी बहुत दूर से गए। इस वक्त ठाकुर गए, गेंद को क्लिक किया, इसी बीच 3 रन दौड़कर दोनों ही बल्लेबाज पूरा कर लेंगे। हालांकि ऋषु भाई हिल नहीं पाए अभी तक, ऐसा लगा कि फेविकोल का जोड़ लगाकर खड़े हैं वहां पर, मूवमेंट देखने नहीं मिला है। और 3 रन 37 रन यहाँ पर। और ऋषु भाई से बहुत मेहनत कराई गई है मंडप बनाने के लिए, तो हाथ और पैर सब ब्लॉक हो गया उनका, ऐसा लग रहा है। चलिए फिर से एक बार गेंदबाज तैयार, ओ यहाँ पर फुल किया है और गेंद गुल हो जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। यह आता हुआ सनसनी दंदनी सिक्सर। धन्यवाद। पहले 3 ओवर में 25 रन और इस ओवर से 18 अब तक आए हैं 5 गेंदों पर। अभी भी एक गेंद खेल बाकी है। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर दीपू और स्वप्निल गमरे द्वारा। एक और खराब गेंद थी, पटकी भी गेंद थी, लेकिन वहां बैकअप अच्छा है। गुड फील्डिंग बाय ऋषु, फ्रेम में आए हैं, यहाँ पर हिट लगाया है और चौकन्ना कर दिया। इस वक्त 22 के रूप में सिंगल मिलेगा और 19 रन इस ओवर के साथ। और रन संख्या अनस्केट जा पहुंची अब 44 रनों पर। 4 ओवर के समाप्ति के बाद रहेगा ड्रिंक्स ब्रेक और हम जाएंगे डीजे जयेश भार्गव की ओर। डीजे शानदार आयोजन। लीजिए धन्यवाद। 44 रन स्कोर कार्ड पर 4 ओवर के बाद एक अच्छी स्थिति में अब नजर आती हुई टीम अनस्केड। कमाल की बल्लेबाजी यहाँ पर। और हमारे छोटे नन्हे मुन्ने का भी बहुत धन्यवाद, जो लगातार 2 दिनों से मेहनत कर रहे हैं हमारे खिलाड़ियों को। जो पानी जल ही जीवन है, उसकी पूर्णता को यहाँ पर कंप्लीट करते हुए धन्यवाद हमारे छोटे नन्हे मुन्ने, आपका धन्यवाद। और चलेंगी मैच की और फिर से एक बार। और इस वक्त गेंदबाजी के लिए जैन नगर अर्थात इंदिरा नगर का वंडर बॉय सिद्धू भाई गेंदबाजी के लिए। राइट मोर द विकेट से दीपू के लिए।
और यहाँ पर गेंद में घुमाव था, टर्न डाला, यहाँ पर फिंगर रोल किया है और कट किया है गेंद को, और यहाँ पर संपर्क बल्ले का हुआ है, अंपायर दर्शा रहे हैं यहाँ पर, और एक सिंगल रन यहाँ पर मिलेगा और सिंगल के साथ रन संख्या 45 स्कोर कार्ड पर। अच्छी गेंदबाजी, हालांकि अंडर क्रिकेट में 6 गेंदों पर 6 सिक्सर लगाने का कीर्तिमान बहुत बार किया है सिद्धू भाई ने। गेंदबाजी के लिए फिर से एक बार तैयार होते हुए स्वप्निल गमरे के लिए, ओह यहाँ पर सामने की तरफ फोर्स किया गेंद को और गैप में गेंद को ढकेला, देखिए अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग वहां पर उत्कर्ष मात्रे थे, और गेंद को रोका जरूर है लेकिन 2 रनों को रोक नहीं पाएंगे, और लेकिन 2 रन सेव जरूर किए हैं। गुड फील्डिंग बाय उत्कर्ष। 2 के साथ रन संख्या 47। मौज 11 का एक अलग स्टैंड, हालांकि लेदर के खिलाड़ी ठाकुर को गेंदबाजी नहीं दी गई है, ये बड़ा प्रश्न रहेगा। ओह यहाँ पर देखिए ये गगनचुंबी और गगनभेदी गेंद को फेंक दिया है आकाश में, तारामंडल में, और गेंद गई है आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। हालांकि हमारे इस गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग के महफिल में लोग बिन बुलाए आ जाते हैं, क्योंकि यहाँ पर स्वागत में फूल नहीं, यहाँ पर पलकें बिछाई जाती है, और डेफिनेटली सभी हमारे दर्शकों का, खिलाड़ियों का फिर से एक बार दिल की गहराइयों से आदर्श मंडल रहेंगे, हमारे आयोजक भूमिका में यश बैनर्जी रहेंगे, दीप रॉय रहेंगे, और राकेश जी चौधरी, इनका बड़ा योगदान है, और साथ ही साथ हमारे चौहान सर का बड़ा योगदान। स्वप्निल गमरे वन सेकेंड तैयार, और यहाँ पर भी अभी फ्रॉम द बॉडी बहुत दूर से खेला था, इस वक्त अच्छी फील्डिंग भी है, क्या यहाँ पर निर्णय देखना पड़ेगा, लेकिन यहाँ पर बल्लेबाज सेफ है। गुड फील्डिंग बाय अमित नाइक, अच्छा थ्रो, लेकिन रन को रोकने में सफल रहेंगे, एक सिंगल रन, और रन संख्या जा पहुंचा है अब 54 रन स्कोर कार्ड पर। बल्लेबाजी में स्वप्निल गमरे के आने के बाद अनस्केड की, जो किसी से डरना नहीं है, निर्भय बल्लेबाजी करनी है, वो निर्भय रूप से बल्लेबाजी की है। गुड बैटिंग बाय स्वप्निल गमरे। और यहाँ पर गेंद हवा में है, डाउन द बॉल, फील्डर आएंगे, गलती नहीं होगी, और इसी के साथ विकेट का पतन होता हुआ एक आसान सा कैच यहाँ पर, और दीपू का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। डीजे धन्यवाद डीजे। और नए बल्लेबाज जय शीर्षक मैदान के बीच में आए हैं, अच्छी पर्सनालिटी, अच्छी हाइट है, फाइट करना पड़ेगा मैदान के बीच में। गेंदे अगर बात की जाए तो एक केवल अंतिम गेंद शेष रह गई है इस इनिंग की, और सिद्धू भाई फिर से एक बार गेंदबाजी के लिए। जयेश, और यहाँ पर विशेप में खेला जरूर, एक रन पूरा किया, गेंद चक्री की तरह घूमती हुई, घुमावे गेंद में, लेकिन यहाँ पर 2 रन पूरे नहीं हो पाएंगे। यहाँ पर आखिरी गेंद पर विकेट मिलेगी, स्वप्निल गमरे को जाना पड़ेगा, और इसी के साथ एक इनिंग की समाप्ति हुई है। एक इनिंग के बाद रन संख्या 55, और जीत के लिए अब तक 56 बनाने पड़ेंगे यहाँ पर टीम मौज 11 को। अच्छी बल्लेबाजी स्वप्निल गमरे, इनके माध्यम से स्पेशली जिन्होंने काउंटर अटैक किया और 3 महत्वपूर्ण सिक्सर लगाए हैं यहाँ पर, और इसके बाद का मुकाबला विनर वर्सेस विनर खेला जाएगा, ध्यान देना है। और हालांकि वो कितने ओवर का रहेगा इसके और भी यहाँ पर चर्चा करेंगे हमारे कमेटी मेंबर्स। धन्यवाद, और फिर से एक बार हमारे सभी लाड़के दर्शकों का दिल की गहराइयों से बहुत बहुत स्वागत है।
गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग 2025 एडिशन 2 में। और अब बदलाव होगा हमारे कमेंट्री बॉक्स में, और थोड़ा सा यहाँ पर हमने आज एंजॉय भी किया, एंटरटेन भी किया और दर्शकों का। और अब बदलाव होगा एक मशहूर और बहुत ही लोकप्रिय समालोचक, मराठी की बुलंद आवाज, महाराष्ट्र आपला आणि आवाजही आपला असणार आहे असे दमदार कमेंटेटर मीरा भाईंदरचे मिस्टर मनीषजी पाटील सरांना या ठिकाणी आपण इन्व्हाइट करूया। सेकंड इनिंगची जेव्हा सुरुवात होईल आणि त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक आणि तुमच्यासाठी संगीत पुन्हा एकदा डीजे जयेश कडून ऐकूया। ओव्हर टू डीजे। धन्यवाद विनोदजी गुप्ता। अपडेट्स आपण पहिल्या डावाचे घेतले। 56 धावा पूर्ण करायचे आहेत बॉस 11 या संघाला। अजूनही 6 सामने यानंतर खेळवायचे आहेत, त्याचमुळे पुढचा सामना किती षटकांचा ती सूचना नक्कीच आपण प्रेक्षकांना देणार आहोतच। 6 सामन्यांचा वेळापत्रक यानंतर बाकी आहे, तर ती चर्चा आयोजकांची चालू आहे की नेमकी किती षटक पुढच्या सामन्यात आपण निर्धारित करू शकतो। तर बॉस 11 संघासमोर एक तगडं आव्हान ठेवलेलं आहे। खरं तर पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांची छाप पाहायला मिळाली, पण 4थ्या आणि 5व्या षटकावर नियंत्रण फलंदाजांचं होतं, म्हणून एक सन्मानजनक धावसंख्या बनवली गेली 55 रन। अनस्केर्ड 11 कडून 55 बनवल्या गेल्या आणि 56चं लक्ष ठेवलेलं आहे। केडी पॅकरचे ओनर सन्माननीय केतन भाई यांचं आगमन व्यासपीठावर होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। केडी पॅकरचे ओनर सन्माननीय केतन भाई यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग मध्ये। थँक्यू सर्व पाहुण्यांचं, क्रिकेट रसिकांचं, संघ मालकांचं, पुरस्कर्त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी क्रिकेटसाठी आपला वेळ दिलेला आहे, क्रिकेटसाठी आपलं समर्पण दिलेलं आहे, क्रिकेटसाठी आपलं सॅक्रिफाईस दिलेलं आहे। चला बॉस 11 आपला एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या समालोचन कक्षामध्ये प्लीज। बघा स्कोर चेक करण्यासाठी, नावं सांगण्यासाठी एक मेंबर येऊ द्या। तर चला एक हर्डल, ज्या हर्डलमध्ये योजना आखली जाते की नेमकं कशा पद्धतीनं या डावामध्ये आपला खेळ खेळायला हवा। एक मोटिवेशन असतं कॅप्टनचं की आपल्याला जिंकायचंच आहे, तो निर्धार प्रत्येकाने घ्यायचाच आहे। क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही तर संघाला एकत्र येऊन खेळायचा आहे, त्यामुळे त्या हर्डलमध्ये त्या सूचना कॅप्टन देत असतो। आणि पाहूया ते मोटिवेशन घेऊन या डावामध्ये कसा खेळ होतोय। खरं तर अनस्केर्ड या संघाचा पण बॉस नावामध्ये खूप काय दडलेलं आहे। बॉस 11 या संघाकडून 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत। तर अजय सिंग जे ओनर आहेत अनस्केर्ड 11चे आणि सौरभ सिंग व्रिंकू जे संघ मालक आहेत बॉसचे। हा दबदबा आहे बॉस या नावाचा, आपण नेहमीच तो पाहिलेला आहे आणि म्हणूनच नंबर प्लेट मध्ये जर आवडीचा क्रमांक काय असेल तर 8055 तोच प्रत्येकाला आवडतो, ज्याला आपण बॉस या नावाने लिहितो। पण आता ते नंबर प्लेट्स बंद झालेले आहेत, दंड भरावा लागेल। मौज 11 या संघाकडून आता पाहूया धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स कोण येत आहेत, सचिन आणि सिद्धूबाई। सिद्धूबाई स्वतः जे टीम ओनर आहेत मौज 11चे, जे बॉस आहेत या रिशूबाई ओनर आहेत। ओके रिशूबाई ओनर आहेत, थोडे थकलेत, शॉर्ट थर्डमॅनला होते, पण चांगला खेळ राहिला गोलंदाजांचा। तर मौज 11 संघाकडून 2 फलंदाज सुरुवात त्याला पाहायला मिळतील। सिद्धू ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं आणि एका बाजूला सचिन यादव आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत अनस्केर्ड या संघाकडून योगेश यादव।
चला मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. योगेशकडे अनुभव आहे लेदर क्रिकेटचा आणि पण फलंदाजी करताना त्याचं योगदान तितकं चांगलं नव्हतं. पण आता भूमिका बदललेली आहे. गोलंदाज या भूमिकेमध्ये यायचं आहे. बघा तुम्ही जितका वेळ घ्या पुढचे सामने कमी षटकांचे होतील हे लक्षात घ्या. अगली मैचेस कम ओवर की होगी. अगर आप ज्यादा वक्त लेंगे तो अगले मैचेस कम ओवर की खिलाई जाएंगी. वो डिसीजन कमेटी का रहेगा जैसे आपको कहा गया है. तर योगेश बॉलिंग ट्रॅकवर मौज 11 संघाकडून दोन फलंदाज सचिन आणि सिद्धू 56चं लक्ष ठेवलेलं आहे. किमान 11 धावा प्रत्येक षटकात आल्याच पाहिजेत. हो बॅकफुटला बॅलन्स करून हा स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण जवळपास पूर्ण झालं होतं. जवळपास बॉल गॅदर झाला होता पण या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. डोक्यावर हात गेले पण प्रयत्न चांगले होते नो डाऊट. कारण सर्कलच्या बाहेर येऊन तो झेल टिपणं थोडंसं कठीणच होतं पण चांगलाच पल्ला त्यांनी गाठला होता. हा झेल टिपण्यासाठी प्रयत्न लाजवाब होता पण प्रयत्नांची पराकाष्ठा थोडीशी कमी पडली आणि त्याचमुळे एक संधी मिळालेली आहे फलंदाजाला. सचिनला मोका मिळालेला आहे आणि सचिनने 2 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात. योगेश मागे सरकले. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. खाली क्षेत्राची निवड करायची होती पण फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. पहिला धक्का बसतोय टीम मौज 11 ला. दिसते मी भारी ताजा फोटो माझा. अशोक पालने एक खंत व्यक्त केली होती. अशोक पाल कितीला खरेदी केले गेले लिलावामध्ये? अशोकची लिलावाची रक्कम किती होती अशोक पालची? 28. पण 24,000वर कोणीतरी साथ त्याची सोडली. आता कोणी सोडली ते माहित नाही पण 28,000ला अशोक पाल हे खरेदी झालेले आहेत या संघाकडून मौज 11 या संघाकडून. अशोक म्हणजे माझे बॅचमेट आहेत. ते खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळले. जवळपास 30 वर्षांपासून सुद्धा क्रिकेट खेळत असतील. इतकं प्रचंड क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. जास्तीत जास्त खाडीवर तुम्हाला दिसतील. गुरुद्वारा ग्राउंडवर तुम्हाला दिसतील. जिकडे मैदान आहे तिकडे अशोक पाल तुम्हाला 100% दिसतील. स्ट्रायकर एंडला अशोक पाल पण या ठिकाणी योगेशने आपली गोलंदाजी सादर केलेली आहे आणि तो आदर प्रेक्षकाचा कमावलाय. पहिला फलंदाज सचिनला त्यांनी बाद केले. 2 धावा 1 गडी बाद 2 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 54 धावांची गरज आहे. 54 runs still required to win team मौज 11. योगेश अराउंड विकेट. पुढे सरकले पण त्यांनी पाहिलं होतं की बॉल ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे. छेडखाडी करण्यात काहीच अर्थ नाहीये. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. वसूल करूया. ती धाव मौज 11 या संघाला मिळाले. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 मौज 11. रिशू यांचा संघ आहे मौज 11 आणि अजय सिंग यांचा संघ आहे. कटर्स आहेत योगेशकडे. बघा लेदर बॉल क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता लेदर बॉलला तुम्ही व्यवस्थित ग्रिप करता तर टेनिस बॉलला ग्रिप करणं थोडं सोपं जातं आणि नवीन फर असलेल्या चेंडूवर खूप चांगली ग्रिप गोलंदाज योगेशची पाहायला मिळते. त्याचमुळे फलंदाजाला रोखलेलं आहे. यावेळेस अशोक पालचं जजमेंट थोडं चुकलं आणि त्याचमुळे हा डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या थांबले 3 या आकड्यावर. 1 गडी बाद. लगातार अशोकला चेंडूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न योगेशचा राहिलेला आहे आणि त्याच प्रयत्नांमुळे खूप जास्त बॉल बाहेर ठेवला जातोय आणि त्याचा फायदा मौज 11च्या धावफलकाला होतोय. एकदा वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. एक पाऊल महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये मुख्यत्वे जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले आहे धावा रोखण्यासाठी कधी कधी या योजना आखल्या जातात गोलंदाजांकडून. स्टंप टू स्टंप अटॅक केला जात नाही कारण स्टंप टू स्टंप अटॅक केलं तर मग अटॅक होण्याची शक्यता असते आणि अटॅक झाला पण खटॅक. योगेशच्या नावावर विकेट. अशोकचा खेळ संपला. धक्का दुसरा मौज 11. कारण हे नवीन बॅटर बघा जल्लोष खूप काही सांगून जातोय प्रतिस्पर्धी संघाचा म्हणजे अनस्केअर्डचा
की अशोकचं विकेटचं महत्व किती होतं. अशोक जर मैदानात थांबले असते तर या 56 धावा सहज पूर्ण झाल्या असत्या आणि म्हणूनच तो आऊट झाल्यानंतर जल्लोष पाहायला मिळाला. जणू काय त्यांनी सामना जिंकलाय, पण तो खूप काही बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही ती मेहनत तर दोन्ही संघांना घ्यायची आहे आणि अजूनही मौज 11 संघासाठी संपलं नाहीये, काहीच खूप काही बाकी आहे. कारण फलंदाज खूप आहेत उत्कर्ष, मात्र अजूनही येणं बाकी आहे. तो देखील चांगला ग्रामीण क्रिकेटचा अनुभव घेऊन आहे आणि त्यामुळे त्याला थांबवलेला आहे पहिल्या षटकासाठी. 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. सचिन बाद झाला, अशोक बाद झाला, नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय अनस्केअर्ड साठी. गोलंदाज योगेश चांगलीच बॉलिंग करायला पाहायला मिळालाय आणि म्हणूनच तो अनुभव, जसा उल्लेख आपण नेहमीच करतो, एकाच रात्रीत कोणी सुपरस्टार बनत नाही. तुम्हाला कित्येक वर्षांची मेहनत करावी लागते, तेव्हा तुमची ओळख तुम्ही टिकवून ठेवता आणि तीच ओळख योगेशने टिकवून ठेवलेली आहे. लेफ्टी बॅटर करण स्ट्रायकर एंडला ज्यांच्या नावामध्येच रन आहेत आणि त्याच रन शोधायचे आहेत मौज 11 या संघाला. नॉन स्ट्रायकर एंडला सिद्धू अजूनही आपल्या स्ट्राईकवर येण्याची वाट पाहतोय, त्याला स्ट्राईक पासून दूरच ठेवलेलं आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, आता हे कॉन्टेस्ट पाहणं देखील तितकंच मजेदार ठरेल. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट योगेश लेफ्टी बॅटरसाठी. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून बॉल जातोय. व्हाईट बॉलचा इशारा, तिसरा व्हाईट बॉल या षटकातला आणि धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. क्रिटिकल स्टेज आहे खरं तर मौज 11 या संघाची. त्या क्रिटिकल स्टेज मधून काहीतरी क्रिएटिव्ह करावं लागेल. फुल लेन बॉल ड्राईव्ह केला मिड ऑफ आय सर्कलच्या आतमध्ये. एकाच ऍक्शन मध्ये तो पण घाई झाली, योगेश कडून घाई झाली. बॉल गॅदर करण्यासाठी पुरेसा कालावधी होता पण त्यांनी घाई केली आणि त्याच सेफ राहिलेले आहेत. करण एक सिंगल मिळते, धावसंख्या पोहोचते 6 वर. 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपण रिप्लेस मध्ये पाहू शकतोय की नेमकं काय घडलेलं आहे. दिनेश परमार यांची ही फर्म डिका स्पोर्ट्स खूप चांगली लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करते. पालघर जिल्हा असेल, मुंबई असेल, खूप चांगलं काम त्यांचं राहिलेलं आहे आणि रोजगार मिळतोय तरुणांना. कौशल आणि मनीष हे 2 कॅमेरामॅन आहेत जे प्रॉपर एंगलने ते चलचित्र. योगेश बहुत ज्यादा वक्त लिया जा रहा है, 8 मिनट 1 ओवर के लिए. ओवर कम करने का अधिकार कमेटी के पास है. ऑन द राइज इनटू द गॅप, लॉंग ऑफ हे खाली क्षेत्र निवडलं पण आउटफील्ड स्लो आहे. बॉल 8 ढकलला. 2 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेतच. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 56चा पाठलाग धावसंख्या आहे 8. जिंकण्यासाठी 24 चेंडू, 48 धावांची गरज, 24 गेंदे, 48 रनों की जरूरत. मौज 11 24 बॉल्स अँड 48 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक ओवर का खेल समाप्त हो चुका है और स्कोर हो चुका है 8 रन, 48 रनों की जरूरत. और दूसरी ओवर के लिए गेंदबाज आ चुके हैं अनस्केयर्ड टीम की ओर से. अमित को बुलाया जा चुका है. पहली ओवर योगेश की अच्छी साबित हुई, जिनमें 2 विकेट्स का पतन हो चुका है और मौज 11 टीम थोड़ी शुरुआत में खस्ता हालत में दिखाई दे रही है, लेकिन अभी भी 4 ओवर का खेल बाकी है. क्रिकेट के खेल में वक्त बदलने को वक्त नहीं लगता. कितने मुकाबलों में यह सब हमने देखा है, तो इस मुकाबले में भी यही कुछ देखने को मिलेगा, यही अपेक्षा ऑडियंस की. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक पर अमित कनोजिया. अमित स्वतः ओनर आहेत. अमित अनस्केअर्ड कडून आता बॉलिंग ट्रॅक पर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, जे संघ मालक सुद्धा आहेत. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह लॉंग ऑन ला झेल देऊन पहिल्याच बॉलवर फलंदाज फेल. अमितच्या खात्यात जाते विकेट. प्यारा रे तूच माझा यारा, तुझ्यावर ते बार दोता थँक्यू. अमितच्या खात्यात विकेट आणि अजय सिंग यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, जे संघमालक आहेत अनस्केअर्डचे.
आणि आता उत्कर्ष म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. एक बॅटर ज्यांच्याकडे खरंच प्रतिभा आहे त्या प्रतिभेचा वापर अजूनही तो केला जात नाहीये. फुल टॉस बॉल होता, संधी होती करणला धावा बनवण्याची, पण तो चिप शॉट, जास्त फोर्स आणि इलेव्हेशन नव्हतं त्या स्ट्रोक मध्ये आणि म्हणूनच लॉंग ऑनला सोपा झेल देऊन करणचा खेळ संपलेला आहे. तिसरा धक्का बसतोय मौज 11ला. पहिल्या डावामध्ये नेमकं काय घडलं होतं? पहिल्या डावामध्ये पहिल्या 3 षटकात 19 धावा होत्या आणि त्यानंतर 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला आणि त्यामुळे मौज 11 संघासाठी थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे. दुसऱ्या डावाचा आपण आढावा घेतला तर योगेशचं पहिलं षटक इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर राहिलं आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात अमित विकेटने करतोय. शॉट ऑन पुल, क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला, आपण मात्र पाहूया बॉल जाईल सीमारेच्या पार, मिळतील 4 चौकार. स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये आणि स्क्वेअर लेगच्या बाजूनेच बॉल मागे गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि त्याच संधीचा फायदा उचलताना हा चौकार आलेला आहे. खर तर राईटची बॅटर उत्कर्ष ज्याच्याकडे गॅप शोधण्याची क्षमता आहे आणि गॅप शोधला आणि त्याच माध्यमातून 4 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 12, जिंकण्यासाठी 44. फुल लेन बॉल, स्ट्रेट हिट, पण क्षेत्ररक्षक आहेत स्ट्रेट लॉंग ऑनला, एक सिंगल मिळते. प्रत्येक मिडल ऑफ द बॅट कनेक्शन नंतर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि तोच आत्मविश्वास पहिल्याच बॉल पासून उत्कर्षच्या खेळण्याच्या शैलीमधून दिसून आलेला आहे. पण आता पहिल्यांदा मला असं वाटतं सिद्धूला स्ट्राईक मिळाले. खूप वेळापासून वाट पाहत होता सिद्धू की कधी प्रतिस्पर्धी संघाची वाट लावता येईल, पण मात्र तसं काही चित्र पाहायला मिळत नव्हतं. पण आता सिद्धूचं खातं खुलतंय का पाहूया. धावसंख्या 13. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सोपा झेल आणि फलंदाज सिद्धूचा संपलाय खेळ. धक्का 4था, मौज 11. राकेश अण्णा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, ज्यांच्या वतीने मला सहकार्य सुद्धा मिळालेलं आहे गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग साठी. तर आता पाहूया राकेश अण्णांच्या वतीने तो खेळ दिसतोय का, येतोय का, कारण डेडिकेटेड आहेत, ऊर्जा ठासून भरलेली आहे त्यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये आणि म्हणूनच आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा संघाला आपली गरज आहे तर ती गरज कशी भागवली जाते. श्री कृष्णा हॉटेलचे ओनर राकेश अण्णा स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला सहकार्य गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीगला मिळाले. पाहूया इन गेम त्यांचा परफॉर्मन्स. फुल टॉस, बॅकलिपला खाली घेतलं, एक सिंगल मिळाली आणि चालत चालत एक सिंगल कंप्लीट सुद्धा केली. उत्कर्षला स्ट्राईक हवी आहे आणि म्हणूनच कदाचित ते कन्व्हर्सेशन झालं असावं. राकेश आणि उत्कर्ष या 2 फलंदाजांच्या दरम्यान एक सिंगल मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 14 धावा. उत्कर्ष स्ट्रायकर एंडला. हा लेंथ बॉल होता पण गती हलकीशी कमी होती, त्याचमुळे बॅट्सविंग योग्य होती, पायाची स्ट्राईड मोठी केली होती, लॉंग ऑनला टार्गेट केलं होतं उत्कर्षने, पण कनेक्शन बॅटने बॉलचं झालं नाहीये. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकात आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 42 धावांची. 18 चेंडू 42 गल. चला वेळेवर लक्ष घाला. 18 चेंडू 42, 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 14 आणि आता 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. बघा सातत्याने आम्ही सूचना देतो, पंच तुम्हाला वॉर्न करत आहेत की वेळेवर लक्ष घाला. पुढच्या सामन्यामध्ये पासून कदाचित षटकांमध्ये कपात होऊ शकते, कारण आज आम्हाला यानंतर 6 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणूनच आपण वेळ घेत आहे. मी काल देखील तोच उल्लेख केला होता की
अंपायर्स कॉमेंटेटर्स आम्ही 9-9:30 वाजता पोहोचतोय, पण जर संघ वेळेवर येत नसतील तर मग मॅचेस चालू करता येत आहे. बघा आपली स्पर्धा आहे आणि त्यामुळे अंतिम सामना 4 किंवा 5 षटकांचा कसा होईल हा फोकस आमचा असतो नेहमीच. कारण ती लढत जर 2 षटकांची झाली तर ती मजा राहत नाही कुठल्याही स्पर्धेला. ज्या सामन्यासाठी आपण मेहनत घेतोय तर तो सामना जास्तीत जास्त षटकांचा कसा खेळवता येईल तो प्रयत्न आमचा असतो. योगेश उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलंय, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. उत्कर्षचा विकेट खूप महत्वाचा आहे, तसाच राकेश अण्णाचा विकेट देखील तितकाच महत्वाचा आहे. हे 2 फलंदाज ताकदीने खेळतात. राकेश अण्णाला आता एक संधी मिळाली, 2 धावा मिळत आहेत, 2 धावांची मदत, धावसंख्या पोहोचते 16 आकड्यावर. या 2 फलंदाजांवर आता संघाचं भवितव्य अवलंबून आहे. सुरुवात थोडीशी सुमार झाली मौज 11 या संघाची, पण आता मध्यांतर मिडल फेज मध्ये पाहूया. उत्कर्ष आणि राकेश हे 2 फलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतात योगेशच्या विरोधात. योगेश अराउंड विकेट, बॅट स्विंग चांगली आहे, बॅट पूर्ण खांद्याच्या मागे जाते, पण बॉल देखील तितक्याच वेगाने हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल स्कीड होतोय, थोडा लो राहतोय. मातीची खेळपट्टी असल्यामुळे ऍडव्हान्टेज गोलंदाजाला जातोय. डॉट बॉल येतोय गोलंदाज योगेशच्या वतीनं. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. आज सकाळीच पाण्याचा जणू काय 2-3 टँकर्स मागवले असतील. पाण्याचा खूप चांगल्या पद्धतीनं सिंचनाचा मारा या मैदानावर केला गेलेला आहे, म्हणजे 2 वाजेपर्यंत टेन्शन नाही आहे. गतिक परिवर्तित बॉल पण वाईड लाईनच्या पलीकडून रन मिळेल एक्स्ट्रा. टीम मौज 11 धावसंख्या पोहोचते 17. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. 39 रन्स स्टिल रिक्वायर्ड टू विन. टीम मौज 11 अनस्केड कडून दुसरं षटक हातात आहेत योगेश. पुढ्यात ठेवलेला बॉल पुढेच पाठवता येत नाहीये. जेव्हा तुमच्याकडे कटर्स आहे, तुमच्या बॉलला फ्लाईट आहे, अशा वेळेला तुम्ही बॉल फलंदाजाच्या पुढे ठेवता आणि फलंदाजाची भंबेरी नेहमीच उडते असं आपण पाहिलेलं आहे. खरं तर आता उजव्या हाताचे बॉलर्स ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतात, लेग कटर्स. पण आता उजव्या हाताच्या बॅटरला खेळताना पाहून योगेश सुद्धा त्याच गोलंदाजीचा वापर करतो. कटर्स खूप चांगले आहेत योगेशकडे आणि म्हणूनच त्या कटर्स गोलंदाजीचा अंदाज फलंदाजांना बांधता येत नाहीये. बॅकफुटला गेले, कट केले, क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटचे बॉलला चेस करतायत. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धाबांचा कॉल पूर्ण देखील केला जातोय. धावफलक हलता राहिला पाहिजे. आणि बघा आता राकेश यांचं लक्ष नव्हतं पण उत्कर्षने कॉल दिला. एक धाव महत्वाची आहे, त्याचमुळे तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. प्रतिस्पर्धी संघ तुमच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवतोय, त्याचमुळे तुम्हाला देखील ती नजर ठेवावी लागेल की जास्तीत जास्त धावा कशा गोळा करता येतील. 3 मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते 20 वर. जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे. जबाबदारीची जाडी बसून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी आणि तीच क्षमता या 2 फलंदाजांची आतापर्यंत दिसून आलेली आहे. कारण सुरुवातीचे 4 फलंदाज बाद झाले तरी देखील ती जिंकण्याची तळमळ या 2 फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीवर स्पष्टपणे दिसून येते. समोर गोलंदाज चांगला आहे योगेश, पण आम्ही देखील भारदस्त आहोत, आम्ही देखील गुणवत्तेने ठासून भरलेला आहोत. तसाच खेळ उत्कर्ष आणि राकेश या 2 फलंदाजांचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. योग्यचं षटक खेळून काढलं जाते, धावा गोळा करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. पुढचा बॉल अराउंड विकेट वाईटी बॅटरसाठी. हाफ ट्रॅकर होता, सरळ पेंट खेळला असता तर फायदा झाला असता, पण उलटा खेळण्याचा प्रयत्न फसला. धावसंख्या 20 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 56 ची गरज आहे. उत्कर्षचा स्ट्रोक चुकला, निवड चुकली आणि त्यामुळे अजून एक डॉट बॉल स्कोर शीटवर नोंदवला गेलेला आहे. योगेशने हे षटक चांगलं सांभाळलं आतापर्यंत. जाऊ दिले बॉलला, वाईड बॉल त्रास देतो योगेशला. पहिल्या षटकात सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं, या षटकात सुद्धा तसंच काहीतरी चित्र दिसून येते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण म्हणतात ना की नवीन प्रयोग समजदारीने करायला हवा. कारण जितका जास्त वेळ तुम्ही फलंदाजाला द्याल तितका तो सेट होईल. जितकी वेळ खेळपट्टीवर तुम्ही घालवाल तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. पण येतोय हा डॉट बॉल
आणि यशस्वी षटक यशस्वी स्पेल योगेशने संपवलेलं आहे. 3 षटक संपले आहेत, पंचांनी निर्देश दिलाय. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 21. आवश्यकता अजूनही 35 ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 35, 12 गेंदे 35 रनों की जरूरत. 12 बॉल्स एंड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. अरे भावा, छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. 12 गेंदे और 35 रन. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. विनिंग वर्सेस विनिंग असा सामना खेळला जाणार आहे. तर आपण देखील ती सूचना देऊयाच. चला, बंटी इलेव्हनचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. विनर्स वर्सेस विनर्स असा सामना आपण खेळणार आहोत. फक्त 5 षटकार खेचायचे. एकदम सोपं आहे, पण सोपं असं क्रिकेटमध्ये काहीच नसतं. गोलंदाजी नाही, फलंदाजी नाही, क्षेत्ररक्षण नाही. कारण हा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतोय. प्रत्येक जण बेस्ट द्यायलाच आलाय आणि तरच तुम्ही जिंकू शकता. आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स अनस्केअर्डचा राहिलाय. 2 गोलंदाज ज्यांनी वापरले आहेत आणि दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी दिलेली आहे. पण आता 2 फ्रेश बॉलर्स यूज करायचे आहेत आणि पाहूया 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर नेमका कोणता गोलंदाज येतोय. स्वप्नील गोलंदाजीसाठी येत आहेत. 4थं षटक, 12 चेंडू 35. जर या षटकात 20 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये मजा येईल. हा सामना पाहताना निकाल अनाकलनीय आहे, अनएक्सपेक्टेड आहे. म्हणूनच या 4थ्या षटकात किमान 20 धावा जर बनल्या मौज इलेव्हन या संघाकडून तर ती मजा येईल हा सामना पाहताना. पहिला सामना थोडा निरस राहिला, वाटलं होतं की तो शेवटच्या टप्प्यावर पोहोचेल. पण पाहूया आता हा सामना सुद्धा तसाच शेवटच्या टप्प्यावर पोहोचतोय का, जी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. स्वप्नील ओव्हर द विकेट. संपर्क तितका चांगला नाही आहे. बॉल डीप स्क्वेअर लेगला, सिंगल कंप्लीट. उत्कर्ष स्ट्रायकर एंडला पोहोचतायत. 34ची गरज, 11 बॉल्स, 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 11 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. जर आपण पर्स्पेक्टिव्ह पाहिला मौज इलेव्हनचा, त्यांना प्रत्येक बॉलवर धावा गोळा करायच्याच आहेत. हाच फक्त दृष्टिकोन मौज इलेव्हन या संघातील फलंदाजांचा असायला हवा. एकही डॉट बॉल परवडणार नाहीये, कारण आस्किंग रन रेट वाढतोय. जवळपास 18चा आस्किंग रन रेट झालेला आहे. 11 चेंडू 34ची गरज. ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन कमी होतं पण फोर्स भन्नाट होता. टायमिंग जुळलंय, गॅप मधून बॉल जाईल बाहेर. लॉंग ऑन क्लिअर, चौकार. तीस धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. आता वाटतंय की दोन्ही संघांकडून तो प्रतिकार पाहायला मिळतोय. उत्कर्ष म्हात्रे स्ट्रायकर एंडला आहेत. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. हा चौकार खूप महत्वाचा होता आणि मागच्या षटकावर म्हणजे शेवटच्या षटकावर जर दडपण उडावायचं नसेल तर या षटकात जितकं दडपण काढून घेता येईल तो प्रयत्न फलंदाजांना करायचाच आहे. आणि त्यासाठी उत्कर्ष यांनी पहिलं पाऊल उचललंय. उत्कर्षने चौकार खेचला आणि थोडं का होईना प्रेशर रिलीज करण्याचं काम त्यांनी केलंय. 10 चेंडू 30.
उत्कर्ष जेवढा आहे त्यामुळे ऍडजस्ट करून घे, नाही तर मग नवीन बॉल द्यावा लागेल. चला 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. वेळापत्रकातला हा दुसरा सामना आपण पाहतोय जो खेळला जातोय अनस्केअर्ड 11 वर्सेस मौज 11 या दोन संघांदरम्यान. आणि आतापर्यंत 56 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि तो पाठलाग करताना आता सिच्युएशन अशी आली आहे, मौज 11 या संघाने बनवलेले आहेत 26 धावा आणि जिंकण्यासाठी अजून 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॉल्स आहेत 10 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. चला चला मॅच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण मला असं वाटतं यानंतर 5 सामन्यापासूनच षटकांमध्ये आम्हाला कपात करावी लागेल. 6 सामने आहेत, एकूण 6 सामने आहेत. 10 चेंडू 30 धावांची गरज. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवर तिसरा बॉल घेऊन या षटकातला स्ट्रायकर एंडला. फलंदाज ऍक्टिव्ह मोड मध्ये, नो बॉल आहे आणि थ्रो होईल नॉनस्ट्रायकर एंडला. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. 2 पूर्ण. तिसऱ्या धावासाठी पाहूया पळत आहेत का, तर नाही. गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह जाणवलेली आहे, त्याचमुळे आता नो मोजून 3 धावा आणि पळून पूर्ण केलेल्या 2, एकूण 5 धावा. एकूण 5 धावा ऍड होतील. धावसंख्या पोहोचते आता 31 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 ची. पुढचा बॉल फ्री हिट आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. उत्कर्ष वतीने तो स्ट्रोक खेळला होता. उत्कर्षला त्याच्या मनाप्रमाणे स्ट्राईक मिळाली सुद्धा. बघा, खाडीपासून नवगर गाव या परिसरातील क्रिकेटपटूंना आपण या गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. प्रत्येकाची फलंदाजी गोलंदाजी चांगलीच आहे. चला एकत्र येऊ नका प्लीज प्लीज प्लीज. अनस्केड गोलंदाज पाठवा, जे उर्वरित चेंडू हाताळणार आहे त्या गोलंदाजाला पाठवून द्यायचं आहे. योगेशचे 2 षटकं संपलेली आहेत, पण आता इतरांना चांगला खेळ द्यावा लागेल तरच योगेशच्या त्या स्पेलचं मोल टिकणार आहे. आता 25 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 25 धावा. मॅच रंगते, मॅच बनते. जे प्रेक्षकांना हवंय ते प्रेक्षकांना मिळते. प्रेक्षकांना तो आनंद हवा असतो आणि तो आनंद या गुरुद्वारा धमाका प्रीमियर लीगच्या आजच्या वेळापत्रकातल्या दुसऱ्या सामन्यामध्ये मिळतोय. सुरुवात चांगली झाली होती खरं तर अनस्केअर्ड 11 या संघाची गोलंदाजी करताना योगेशने ती उत्तम सुरुवात दिली. योगेशला चांगली साथ मिळाली अजयची, पण त्यानंतर या 4थ्या षटकामध्ये गणित थोडंसं बिघडलं आणि फलंदाज आता 4 झालेले आहेत. 2 फलंदाज राकेश आणि उत्कर्ष आपल्या संघासाठी तारणहार म्हणून भूमिका घेतात. पण पाहूया पुढचा बॉल फ्री हिट आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी 25 ची गरज. फुल लेन बॉल, चांगली गोलंदाजी, पिचिंग चांगली होती. बॅटलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं. बॉल पोचतो शॉर्ट कव्हरला, एक सिंगल कंप्लीट. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 9 balls and 24 runs required to win. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. सिच्युएशन तसंच काहीतरी सांगते. पण पाहूया आता बदली गोलंदाज जो आलेला आहे त्याच्या वतीने कसा प्रतिकार पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय क्षेत्ररक्षकात मिड विकेटला. शैलेशला बोलवण्यात आलेला आहे. जेव्हा स्वप्नीलची गोलंदाजी बंद केली त्याचं षटक पूर्ण करण्यासाठी शैलेश पोहोचलेले आहेत. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचते 33 वर. जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलेलं आहे शैलेशने. 23 ची गरज. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय. या मैदानात फुलटॉस डेंजरस आहे आणि त्याचमुळे परतावा लागते फलंदाजाला. उत्कर्षचा खेळ संपला. विकेट डाऊन. मौजला मोठा धक्का. ची गरज जायचा. नवीन बॅटर लगेच मौजचा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय.
23 धावांची अजूनही गरज आहे. ब्रिजेश हे नवीन बॅटर, ब्रिजेशकडे देखील एक तगडा अनुभव आहे आणि म्हणूनच ब्रिजेश या स्थानावर नक्कीच चांगला खेळ देऊ शकतो. 7व्या क्रमांकावर ब्रिजेश येत आहेत. अजूनही 23 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर ब्रिजेश थांबतील आणि शैलेशला बदली गोलंदाज म्हणून वापरण्याचा निर्णय योगेशचा योग्य राहिलेला आहे. टेन्शन होतं खरं तर जेव्हा गोलंदाज बदलला जातो तेव्हा टेन्शन उडावतं, पण चांगली गोलंदाजी शैलेशची आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. ब्रिजेश ऑन स्ट्राईक जिंकण्यासाठी 23ची गरज. धावसंख्या पोहोचते 33 वर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाहीये, बॉल जाईल मागे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न पण इंटरेस्ट नाहीये राकेशला. सिंगल होते कंप्लीट. धावसंख्या पोहोचते 34 आणि आता 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 34 झाली. जिंकण्यासाठी आवश्यकता 22ची. बॉल शिल्लक 6 चेंडू 22 धावा. 6 balls and 22 runs required to win in team Moj 11. चला शेवटच्या षटकासाठी पाहूया गोलंदाज कुठला निवडला जातोय. 6 balls 22 धावा पूर्ण करायच्या आहेत. ब्रिजेश स्ट्रायकर एंडला, राकेश नॉन स्ट्रायकर एंडला. पहिले 3 बॉल खूप महत्वाचे आहेत मौज 11 या संघासाठी. एकदा का हार मानली तर मग हरण्याची सवय लागते आणि तेच करायचं नाहीये खरं तर मौज 11ला. आम्ही जिंकणार आहोत, जिंकण्यासाठीच आम्ही हा सामना खेळतोय, ही स्पर्धा खेळतोय, तोच विचार मनात ठेवून खेळावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर अभय सिंग का संघ मालक का संघ मालकाचा भाऊ. ओके, अभय बॉलिंग ट्रॅकवर आहेत. 6 चेंडूमध्ये 22ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला आहेत ब्रिजेश. वेग भन्नाट आहे. 2 फलंदाज एकाच एंडला ब्रिजेशला परतावा लागेल. 5 चेंडू 22ची गरज. 5 balls 22. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. रिशू पोहोचत आहेत जे संघ मालक आहेत. टीम मौज 11चे संघ मालक रिशू मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. रिशू यांनी जर 3 षटकार खेचले तर आमचे आयोजक यश यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आहे रिशू यांच्यासाठी आणि ते आता ओनर सुद्धा आहेत. त्याच्यामुळे आता 3 षटकार 500 रुपयाचं महत्व नाही, पण मी संघ मालक या 3 षटकार खेचायचे आहेत, पण तर देखील यश यांनी ते बक्षीस लावलेलं आहे रिशू यांच्यासाठी. स्ट्रायकर एंडला राकेश यांना. जिंकण्यासाठी 22ची गरज. बॉल शिल्लक आहेत 5. क्रिकेट ही अडथळ्यांची शर्यत आहे. प्रत्येक अडथळा पार करून तुम्हाला पुढे जायचं आहे. समोरचा गोलंदाज अडथळे निर्माण करतोय, पण पाहूया फलंदाज त्या अडथळ्यांना सामोरा कसा जातोय. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, शॉट लेगला, चांगला झेल आणि संपतोय राकेश अण्णाचा खेळ. आता सामन्यावर पकड मजबूत करतोय अनस्केर्ड 11. अमित नवीन फलंदाज मौज 11 या संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि आवश्यकता आहे 22 धावांची. 4 चेंडू 22 म्हणजे प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवायला लागेल. खरं तर मौज 11 कडे फलंदाजीचा तोफखाना होता. म्हणजे जे फलंदाज आपण स्कोर कार्डवर पाहिले ते फक्त नाव म्हणून दिसून आले, त्यांच्यासमोर स्कोर दिसला नाहीये. पण अजूनही लीग स्टेजमध्ये तुम्हाला पुन्हा खेळण्याची संधी मिळते. काल देखील आपण खूप मोठे उलटफेर पाहिले आणि आता 3 चेंडू 22ची गरज. सामना झुकलेला आहे. अनस्केर्ड 11 संघाकडे डॉट बॉल आलेला आहे. लगातार 3 डॉट बॉल अभयच्या वतीने पाहायला मिळाले. ऍक्शन थोडीशी संभ्रमात टाकणारे आहे फलंदाजांना. थोडे लेट बॉल डिलिव्हर करतात, पण पेस कंट्रोल चांगला आहे अभयचा. या षटकावर नियंत्रण खूप चांगलं आहे. हाफ ट्रॅकर पुल केले क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगचे बॉलला जज करतायत.
पण त्यांचं जजमेंट चुकलं. बॉल सी मारायच्या पार, चौकार, 4 धावा. सन्माननीय रवी शर्माजी, जे केला गेली जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिलाय, तर आपलं मनपूर्वक स्वागत. क्रॉस बॅटेड, त्यांचा कम्फर्ट झोन आहे स्क्वेअर लेग, पण तसं काय पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आलेला आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 18 धावांची, म्हणजे जवळपास शिक्कामोर्तब झालंय विजयावर अनस्केर्ड 11 या संघाचं. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, सर्कलचा क्षेत्ररक्षक बाहेर पोहोचेल, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सामना जिंकलेला आहे 17 धावांनी अनस्केर्ड 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम, अनस्केर्ड 11.